नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलो आहे शिरोळचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरुवात असताना नेमका शिरोळमध्ये केलेला काय विकास असावा. आत्ता आपण आहोत नरसिंहवाडी इथं भाजपचे पदाधिकारी त्याचप्रमाणे साहेबांच्या गटाचं काम करणारे पदाधिकारी उपस्थित आहेत. साहेब नमस्ते. नमस्कार. सध्या शिरोळच्या रणधुमाळीला सुरुवात आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी अर्ज भरला आहे. त्यांच्या मागे युतीची ताकद आहे, मुख्यमंत्र्यांची ताकद आहे. नेमकं काय सांगाल आपण? शिरोळ विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, पण आता नाही सुट्टी आणि वाजणार शिट्टी हे आता विरोधकांनी देखील ओळखलेलं आहे. कारण जर आदर्श आमदार म्हणून जर कोण बघितलं तर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचंच नाव डोळ्यासमोर येतं. त्याचं कारण देखील तसंच आहे की त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. त्याबरोबर ज्यांनी मला मतदान केलं तो देखील माझाच आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही तो देखील माझाच ही भावना कायम आपल्या डोक्यात ठेवली. त्याचबरोबर मंत्रिपद जेव्हा मिळालं तर देखील त्यांचे पाय तेव्हा जमिनीवरच राहिले. मंत्रिपद असताना देखील त्यांनी जशी कामं केली तशी आमदार असताना देखील त्यांनी कामं केली. कुणीही जरी समस्या घेऊन गेला, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, तर त्या समस्येचं निराकरण केल्याशिवाय ते गप बसत नव्हते. ते वर देखलं समाधान करत नव्हते. त्याच्यामागे त्यांनी सिस्टीम लावली होती. त्यांचं ऑफिस, त्यांचे PA, त्यांचे सहकारी त्याचा प्रचंड फॉलोअप घेत होते. एखाद्या वेळेस समस्या सांगणारा माणूस गप बसेल, पण त्यांचं ऑफिस गप बसत नव्हतं. प्रत्येक समस्येचं निराकरण केल्यामुळं यड्रावकर साहेब परत आमदार होणार यात शंका नाही. फक्त आम्हाला प्रश्न आहे त्यांना किती मताधिक्य पडतं याचा. वाडीमध्ये कितीची विकास कामं झाली? वाडीमध्ये आत्तापर्यंत जवळपास 14 कोटी रुपयाची विकास कामं यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून झाली. यड्रावकर साहेब, माजी पालकमंत्री दीपक केसरकर साहेब, रवींद्र माने, धैर्यशील माने या सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करून दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आणि दत्त महाराजांच्यावर त्यांची जी भक्ती आहे त्या भक्तीच्या पोटी वाडीला भरभरून निधी दिला. तसा वाडीलाच नव्हे तर तालुक्यातल्या प्रत्येक गावाला भरभरून निधी यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून महायुती सरकारनं दिलेला आहे. की योजनेचा 100% फायदा होणार. कारण का कितीही म्हटलं तरी सर्वसामान्य महिलांना 1500 रुपये रक्कम फार मोठी आहे आणि त्यामुळं ह्या योजनेच्या निमित्तानं सगळ्या बहिणी भाऊबीज म्हणून शिट्टीला मतदान करतील यात काही शंका नाही. काँग्रेस सरकार म्हणते की आमचं सरकार आले आम्ही तुम्हाला 3000 देऊ. काँग्रेस सरकारनं आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं लोकांना वागवलेलं आहे ते बघता त्यांनी घोषणा करतील, परंतु त्या घोषणा पूर्णत्वात जातील याची काही लोकांना खात्री नाही. इतर शेजारच्या राज्यात जर बघितलं तर घोषणा केल्या पण त्या योजनामधूनच बंद पडल्या. परंतु आम्हाला असं वाटतं की महायुती सरकारमध्ये ताकद आहे की ही योजना सुरू केली तर ती शेवटपर्यंत त्याची अंमलबजावणी करायची ही ताकद महायुतीत आहे. कारण का ते शिंदे साहेब असू देत, फडणवीस साहेब असू देत किंवा अजित पवार साहेब असू देत, तिघंही काम करणारे लोक आहेत. त्यांना 24 तास देखील कमी पडतात, इतकं ते दिवस रात्र राबत असतात. त्यामुळं महायुतीवरती आमचा 100% पूर्ण विश्वास आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेली कोट्यावधीची विकास कामे, नरसिंहवाडीत दत्त महाराजांचा त्यांच्यावरती असणारा आशीर्वाद आणि त्यांनी दत्तपरिषद काळात केलेलं काम नक्कीच त्यांना विजयाची खात्री करून देतं आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी राहून त्यांचा विजय निश्चित करू. फक्त आकडा राहिला आहे तो टक्केवारीचा. साहेब किती हजारच्या लीडनं निवडून येतात याची जनता वाट बघते. अशाच मत नरसिंहवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं न्यूज 24च्या वतीनं आभार मानतो.